दबाव टाकला गेला होता. 2021 दिवाळीपासून ते माझ्याशी गोड बोलत होते आणि दिवाळीनंतर हळूहळू त्यांनी माझ्याकडनं सगळे डॉक्युमेंट्स मागवून घेतले. मी विचार केला चला होईल आपल्याकडून सगळं. पण नंतर जेव्हा असे फसवणूक झाली ही मला जेव्हा 15 दिवसात कळली आणि इस्सार पावतीवरून कळलं की यांनी माझा व्यवहार आधीच झालाय, त्याच्यावर लिहून टाकलं, जे की 1 रुपयाही मला मिळाला नाही. फक्त 21 लाख मिळाले, ते अजूनही बँकेत तसेच आहे. तर ते मी रजिस्ट्री कॅन्सलच्या वेळेला त्यांना वापस करून देणार आहे. यांच्यासारखी मला लुबाडायची सवय नाही. त्याच्यामुळे मी त्यांना एकच म्हटलं होतं की नातेवाईक आहोत आपण, तर आपसामध्ये होत असेल तर बाहेर याची चर्चा नको. म्हणून मी 1.5 ते 2.5 वर्ष त्यांना पूर्ण फॉलोअप केला. फॉलोअपमध्ये त्या राजश्रीशी पण भेटले, धनंजयला 2-3दा भेटले, नंतर परळीला गेले, बाईला भेटले, म्हणजे त्यांच्या आईला पण भेटले. आणि त्याच्यानंतर मी कधी तिकडे गेली परळीला की हा निघून जायचा मुद्दाम. जरांगेचं आंदोलन आहे निघून गेला, सरपंचाचं इलेक्शन आहे निघून गेला, हे असे कारणं देऊन निघून गेला. 2दा ऍडमिट झाला, तेव्हा सुद्धा मी याला भेटायला गेले होते की फॉलोअप. आणि त्यावरून मला म्हणतो तू फॉलोअपच नाही केला मामी, मला फॉलोअप कशाला म्हणतात. आणि हा नातेवाईक आहे ना, ह्याला फॉलोअपची काय गरज आहे. ह्याला जेव्हा मी सांगितलं अरे तुझ्या घरात रजिस्टर येतात, एसपी येतो, कलेक्टर येतो, सगळं तुझ्या सरकार तुझ्या घरात येतो, मग तू माझी एक रजिस्ट्री कॅन्सल कर ना. तुझ्या नावाची कविता करते मी आणि देते तुझ्या सगळ्या वरच्या बॉस लोकांना की हा आमचा धनंजय एवढा चांगला आहे. तर तो तयार नव्हता. मस्ती खूप आहे ना अंगात. पण ह्या मस्तीबद्दल तुम्ही उल्लेख करताय की वारंवार आजूबाजूच्या लोकांनी धमकावलं होतं, कारण एका ठिकाणी तुम्ही वाल्मिक कराड यांचं देखील नाव घेतलं, ते जे आता अटकेत आहेत, त्यांनी देखील. वाल्मिक कराड हा त्याचा मित्र आहे. त्याचा मित्र आहे का नोकर आहे काय माहित नाही मला, पण तो त्याच्यात आहे. तो मला प्रत्यक्ष भेटला नाही, अप्रत्यक्षरित्या तो माझ्या जमिनीत सामील असेल असं मला वाटतंय. कारण गोविंद बालाजी मुंडे वगैरे हे सगळे त्या वाल्मिक कराडकडे रोजचे येणं जाणं आहे एवढं मला कळलं होतं मी जेव्हा याची छानबीन चालू केली होती त्यावेळेला. आणि जमीन माझी लिटिगेशनची आहे असं सांगितलं, जी की लिटिगेशनची नव्हती. खोटं सांगितलं, मला येऊच नाही दिलं जमीन बघायला. इतकं मला की धाक दाखवला. आणि म्हटलं ह्या काल आलेल्या पोरांचा धाक मला हे लोक का दाखवत होते हा मला प्रश्न होता. पण ते मला येऊच देत नव्हते. इतका त्रास दिला त्यांनी मला.